आपण रिसर्चचं पहिल्यांदा प्रपोजल बघितलं. प्रपोजल मध्ये आपण काय काय बघितलं? सुरुवातीला त्याचं फ्रंट पेज, ओके, नंतर त्याची प्रस्तावना, नंतर त्याचं गरज, संशोधनाचं महत्त्व आणि नंतर विधान कसं तयार करायचं, त्याच्यानंतर उद्दिष्ट. आता याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आपण पाहिलं, संशोधनाचं काय करतात आपल्याला त्याचा शोध घेणे. नंतर दुसरं उद्दिष्ट त्याची जी काही कारणं आहेत त्या कारणांचा शोध घेणे. मग त्या कारणांचा शोध घेत असताना इथं कुणी कुणाचं कॉपी करायचं नाही. आपला विषय बघायचा, कोणाला विसरायचं पण नाही. काय करायचं, काय आपला विषय काय आहे, आकृत्या रेखाटायचं. मग तिने आकृत्या रेखाटा समस्येच्या अनुषंगाने काय करायचं, दुसरं उद्दिष्ट द्यायचं. तुम्ही तुमच्या ह्याने लिहायचं, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचं. फक्त उद्दिष्ट लिहित असताना तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे की उद्दिष्ट लिहित असताना किमान ती 4 उद्दिष्ट तुम्हाला द्यायचे. लिहित असताना पहिल्यांदा तुम्हाला समस्यांचा शोध घ्यायचा आहे, 2 नंबरला तुम्हाला समस्यांच्या कारणांचा शोध घ्यायचा आहे, बरोबर. नंतर 3 नंबरला काय करायचं, जे आपल्या टायटल मध्ये तुम्हाला कोणतेही संशोधन पूर्ण करत असताना टायटल कधीच विसरायचं नाही. टायटल शिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. टायटल शिवाय तुम्हाला प्रस्तावना करता येणार नाही, तुम्हाला त्याची गरज लिहिता येणार नाही, महत्त्व लिहिता येणार नाही, उद्दिष्ट तुम्हाला लिहिता येणार नाही. मग उद्दिष्ट आपण पाहिलं, टायटल काय होतो की महात्मा गांधी विद्यालय मंचर येथील इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील आकृत्या रेखाटन करताना येणाऱ्या समस्येचा शोध घेऊन राबवलेल्या उपक्रमाच्या आधारे त्याची परिणामकारकता अभ्यासायची. हे आपलं टायटल आहे. हे प्रत्येकाचं टायटल तुमचं काय असणार आहे, वेगळं असणार आहे. मग त्या टायटल मध्ये काय आलं, पहिल्यांदा आपण काय केलं, ती समस्या शोधली, त्याची कारण शोधली, परत आपण त्या टायटलवर जायचं. त्या टायटल मध्ये आपण एक शब्द वापरलाय, परिणाम. आणि म्हणून त्याचं उद्दिष्ट इथं आलं पाहिजे. ते उद्दिष्ट क्रमांक 3 तुमचं काय असणार आहे, त्याची परिणामकारकता. त्याची जी काही परिणामकारकता आहे ती बघा, ते 3 नंबरला असते. परिणामकारकता अभ्यास. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते संशोधन करायला जाल ना, तर ते तुम्हाला नवीन नको वाटायला की हा परिणामकारकता कुठून आला, हा शब्द कुठून आला, तो आपल्या टायटल मधूनच आपण घेतला. जसं जसं तुम्ही संशोधनामध्ये पुढे जाणार तसं तुमचं संशोधन काय होणार आहे, ते ऑटोमॅटिक तुमचं ते पूर्णत्वास राहणार आहे. मग पहिल्यांदा शोध घेणे, नंतर त्याची कारण शोधणं, त्याची परिणामकारकता तपासणे, आणि नंतर मग त्याचं चौथं जे काय तुमचं उद्दिष्ट असणार आहे ती कोणतं असणार आहे, तुम्ही ज्या उपायाला त्या ठिकाणी करणार आहे. तुमचं संशोधन तुम्हाला पहिला मुद्दा काय आहे की तुम्हाला समस्या जाणवली. काय समस्या जाणवली की मी ज्या ठिकाणी अध्यापन करायला गेले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना आकृत्या रेखाटन करत असताना समस्या येतात. आता नवीन मंडळाला सांगतो, ही मी एक उदाहरणादाखल घेतलेली समस्या आहे. तुमच्या समस्या वेगळ्या आहेत. कुणाला सारांश लेखन करताना समस्या येते, कुणाला वाचताना समस्या येते, कुणाला शुद्ध लेखनाची समस्या आहे. प्रत्येकाची समस्या वेगळी. मग ती समस्या तुम्हाला आली म्हणजे ती समस्या तुम्हाला सुटलेली पण आहे. कृती संशोधनाचा अर्थच हा आहे की शिक्षकाला दैनंदिन अध्यापन करत असताना ज्या समस्या त्याला जाणवतात त्या त्याला सोडवता आल्या पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे वर्गात तो बसल्यानंतर त्याला त्या शिक्षकाला कोणती समस्या जाणू शकते. म्हणजे कमी कालावधीमध्ये ज्या शिक्षकाला त्या समस्या सोडवायला येतात तो काय करतो, तर खऱ्या अर्थाने त्याला कृती संशोधन असं म्हणतात. प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून त्यांनी काय करायचं, त्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या समस्या सोडवायच्या, म्हणून कृती संशोधन आपल्या अभ्यासक्रमामध्ये असते. हे लक्षात. मग इथं काय त्याला परिणाम केले. मग ज्यावेळेस तुम्हाला समस्या सुचल्यानंतर तुम्हाला त्या समस्येचं त्याच्यावर काहीतरी उपक्रम तुम्हाला राबवायचे आणि ते उपक्रम राबवून तुम्हाला त्याची परिणामकारकता काय करायची, तपासून बघायची. म्हणून तुमचं चौथं उद्दिष्ट काय असणार आहे, उपक्रमांची अंमलबजावणी. उपक्रम अंमलबजावणी आहे का तिथं लिहिताना उपक्रमाची परिणामकारकता तपासणी किंवा उपक्रमाची अंमलबजावणी करणे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादी समस्या जाणवते, आता फॉर एक्झाम्पल या विद्यार्थ्याने समस्या जाणवली, मग ही समस्या जाणवणार त्याचे उपाय तुम्हाला माहिती पाहिजे. मग काय उपाय करता येईल या समस्या, काय करता येईल आदेश. तुझा विषय नंतर एखाद्या विद्यार्थ्याला आकृत्या रेखाटन करताना समस्या येते असं तुला वाटले की त्या 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना समस्या येते, तू काय उपक्रम राबवू शकतो की त्यांची समस्या कमी होऊ शकते. जितकी अडचण कुठे येते ठीक आहे, ती शोधते ना, शोध घ्यायचा. आलेखाचा वापर करून त्यांना आकृत्या रेखाटण्याचा जर कोणाच्या असतील तर मुद्दा काय आहे आपला, आकृत्या रेखाटन करताना त्या अडचणी, म्हणजे आकृत्या काढताना त्या अडचणी. मग तुम्ही आलेखाच्या माध्यमात प्रत्येक मुला आलेख वाटला आणि त्याला सांगितलं तुम्ही काय अशा पद्धतीने आकृत्या काढा, आणि मग जर काढल्या त्याच्यात त्याची काय म्हणजे नक्कीच चुकांची जी काही
प्रमाण ते कमी होईल. अजून काय करता येईल? कॉमन विषय 8वीचा. असं काय नाही की तू सायन्सचा आहे किंवा तू इंग्लिशचे कॉमन आकृत्या काढताना त्याला अडचण येते. एखाद्या समजा 8वीचा होतोय, बरं आकृती तुम्ही नुसतं विज्ञानाच्या गणित धरू नका. तात्पुरता जर आपण विचार केला आकृत्या हा विषय सगळीकडे चालू शकतो. असं काही नाही. हा आता इथे ज्यावेळेस तुम्ही पुढे बनणार आहात इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय आहे किंवा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय आहे, म्हणजे मग तो टिपिकल तो कशाशी संबंधित असेल? गणिताशी संबंधित असेल. मग तुम्हाला गणित येतं आकृत्या काढा. मग गणितातल्या अशा कोणत्या आकृत्या आहेत की ज्या तुम्हाला इथं आकृत्या काढण्याकरता समस्या येतात या तुम्हाला जाणून जातात? एखाद्याला नाही तो लघुकोन काढता येत, असं लघुकोन त्याला नाही काढता येत. त्याला लघुकोन आणि काटकोन मध्ये त्याला फरकच कळत नाही. हा आकृती ही तर नाही कळत. मग हे कळण्यासाठी तुम्ही त्याला काय करा? तुम्ही त्याला काय उपाययोजना करा? मग हे तुमचं चौथं उद्दिष्ट साध्य होईल. काय करा? हे तुम्हाला प्रत्येकाला स्वतःच करायचं. जसे की आता माझ्या त्रिकोणाचा काहीतरी विषय आहे, त्रिकोणाची रचना करताना अडचण येते. मग तुम्हाला काय समस्या आहे? तुम्ही तो विषय निवडलाय, मग तुमच्या विद्यार्थ्यांना काय तुम्ही परत असं म्हणा आम्ही पण निवडला तुम्ही समजलं नाही, पण आता असं समजायचं की तुम्ही निवडलं. मग त्रिकोण करताना काय समस्या आली? तुम्हाला असं वाटलं की मी मुलांना सांगितले की आपल्याला त्रिकोण काढा, मुलांना त्रिकोण काढता येत नाही, कारण त्रिकोण काढायला लागल्यावर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू तुमच्या सारख्या असतात ते त्यांना जमत नाही, ही तुमची समस्या होती. मग एक शिक्षक म्हणून त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही काय उपाय राबवले? काय राबवले? अगदी बरोबर. म्हणजे गणित पेटी तुम्ही त्यांना काय केलं? गणित पेटी दाखवली. गणित पेटी कशी हाताळायची त्याचं मेजरमेंट असेल बघ, अशा छोट्या 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 अशा पुन्हा असतील बरोबर. मग त्या पुन्हा मी ते एक कोणी केली, त्याच्यानंतर तो मी कंपास अशी धरली, तिथं मी एक कोण केली बरोबर. त्याच्यानंतर मी 45 अंश असा एक कोण केला, ते असं केलं असं केलं, असं कोण तयार झाला 45 अंश असेल तर 50 अंश हे मी करायचं. म्हणजे मी काय केलं त्या विद्यार्थ्यांना कंपास पेटी कशी हाताळायची ते मी त्याला सांगितलं. मी काही तक्ते मी त्याला दाखवले की बाबा हे बघ असं असायचे शेती साहित्य आपण बनवतो. म्हणजे तुम्हाला इथं उपक्रम तयार करत असताना तुम्हाला इथं उपक्रम तयार करायचे आहेत लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही तुमची समस्या निवडली की तुम्हाला त्याच्यावर लगेच आजारी पडायच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे. सर्दी झाली ना की लगेच सूप पिलं पाहिजे असं हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती सूप बाकीचं नाही सूप पिलं पाहिजे असं. म्हणजे त्याला म्हणायचं तुमचं हे चौथं उद्दिष्ट. म्हणजे काय झालं की काय केलं पाहिजे तुम्हाला माहिती ना काय झालं त्याला कुठेही विषय द्यायला तर त्याचं जे उत्तर आहे ना तुम्हाला ते तुम्हाला करता आलं. म्हणजे जर तुम्हाला समस्या जाणवली ना तर त्या समस्येचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे आणि समस्या तुम्हाला सोडवता आली पाहिजे. आणि म्हणून इथं चौथं आपलं उद्दिष्ट काय असणार आहे की त्याच्यावर उपक्रम राबवणे किंवा त्या उपक्रमाची परिणामकारकता तपासणी किंवा जो उपक्रम राबवणे आहे का त्याचं उद्दिष्ट. अशी तुम्हाला 4 उद्दिष्ट तुम्हाला इथे काय करायचे त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ती 4 उद्दिष्ट तुम्हाला लिहायची. ओके त्याच्यानंतर पुढे सांगू का आता काही मुलांना आहे ना ते त्रिकोण वगैरे रचना करताना त्यांच्या हातांच्या हालचालीच होत नाही, बोटांच्या हालचाली वगैरे ते आपण लिहू शकतो का की ते त्यासाठी काय करणार? तुम्ही एखादं आरोग्यविषयक माणूस आहोत नाही आरोग्यविषयक नाही, आपण त्यांना खेळणं दिलं किंवा मणी धरायला लावले, बोटामध्ये धरणं किंवा ते इकडे टाकणं, ह्या हालचाली परिणामकारक झाल्याशिवाय ते कर्कटच धरत नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे आणि हे तुम्हाला मी काय सांगतो हे सगळं तुम्हाला नंतर पाठीमागं परिशिष्ट आपण जोडतो ना त्या परिशिष्टामध्ये तुम्ही जे उपक्रम राबवले त्याचे फोटो तुम्हाला लावायचे, त्याचं तुम्ही काय केलं ते तुम्हाला लिहायचे. उपक्रमांची यादी जी आपण करणार ना ते तुम्ही राबवू शकता तुमच्या विषयाला पूरक. आता हा समजा मॅथ्स सायन्सचा विषय सोडून द्या, समजा एक मराठीचा विद्यार्थी त्याला वाचायलाच येत वाचताना तो अडचण त्याचा टॉपिक असा आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना 8वीच्या विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य असेल किंवा वाचन करताना येणाऱ्या समस्येचा शोध. मग त्याला वाचता येत नाही तुम्ही काय करायचं? शिक्षक म्हणून तुम्ही त्याला काय करायचं त्याच्यातून उपाय काहीतरी करायचं ना. आपली 4 उद्दिष्ट साध्य झाली पाहिजे त्याच्यात तुम्हाला काहीतरी उपक्रम राबवायचे. तुम्ही काय करा सांगा तुमचं डोकं किती चालतं. तुम्ही काय करा त्या विद्यार्थ्याला वाचायलाच येत नाही तो आठवडत वाचतो तुम्ही काय करा एक शिक्षक म्हणून तुम्हाला असं वाटतं की माझ्या ह्या तुम्ही 8वी विद्यार्थी आहे आणि 8वीच्या वर्गातील 40 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांना वाचायलाच येत नाही. त्यांना तर वाचायला आलं पाहिजे आणि म्हणून मी संशोधन करतो की या विद्यार्थ्यांना वाचायला आलं पाहिजे. हे मला तुमची समस्या आवडली की ह्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वाचायला येत नाही तुम्हाला वाचायला आलं पाहिजे. मी काय केलं पाहिजे? अक्षर ओळख करून दिली पाहिजे. अजून काय सांगते? सराव घेतला पाहिजे. अगदी बरोबर. अजून काय सांगते? आम्ही 0 तास घेतो आणि त्यांना वाचायला बरोबर आहे. हे तुम्हाला सुचलं पाहिजे किंवा तुम्हाला बरोबर आहे. चुकीचं काय तुम्ही त्यांना काही चांगलं चांगलं वाचायचं असेल तुमचं त्याच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे, तुमच्या कानावर चांगले शब्द आले पाहिजे. तुम्ही
त्यांना एखादं चांगलं सकाळी सकाळी 1 तासामध्ये तुम्ही त्यांना चांगलं काय म्हणतात भाषण एखादं ऐकू शकता. आता तुम्हाला भाषणाचं त्याचा बोलण्याचा काय संबंध आहे? अक्षरांची ओळख त्याची आपल्याला संबंध होऊ शकतो. त्या अक्षराचं ओळखीच्या माध्यमातून तो तिला वाचू शकतो. म्हणजे तुम्ही जी समस्या तुमची असणार आहे त्या समस्येचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे, तरच तुमचं कृती समस्या होणार. आणि जर तुमचं पाठीमागचं घेतलं आणि केलं मग तुम्हाला काय दिलं असणार आपण अजिबात नाही. जे तुम्हाला करायचंय ना ते का करायचंय? समजा आपल्या 80 मुळे त्यातून तुम्ही किती 15 आता बाकीच्या 65 लोकांचं काय करायचं तेच करत बसायचं. आता नाही माहिती नाही असं करायचं ते सगळं ते डॉक्युवर करणारे आता ते सगळं घेऊन आणणार ते सगळं परत पाठवणार. तर त्याच्यात प्रपोजल नाही. ते रिमार्क आपल्याला मिळालं तुम्हाला मग सांगितलं की प्रपोजल नाही. आपण आता काय तयार करतोय प्रपोजल आपण या ठिकाणी तयार करतो की आता आपण पुढे पुढे जाऊया. बराच वेळ झाले. आता उद्दिष्ट झाली पुढे काय थांबून येतो सातवा काय सातवा काय असेल बस गृहीतके. आता गृहीतक कशाला म्हणायचं? जे अमूर्त विधान किंवा ते सत्य विधान त्याला म्हणायचं गृहीतक असं म्हणायचं की जे तुम्ही गृहीतक धरलेलं असतं. मग मला सांगा संशोधनामध्ये गृहीतक आपण ज्याला आदर्शन आपण ज्याला म्हणतो इथं काय आहे? आकृत्या रेखाटन करताना येणाऱ्या समस्या असा या विद्यार्थिनीचा विषय. मग याचं गृहीतक काय असेल? काय असेल गृहीतक? आता मी बघा गृहीतक म्हणजे काय सांगायचा प्रयत्न करा. अजिबात असं मुख्यासारखं बसू नका. गृहीतक म्हणजे असं आहे की ते सत्य आहे. ते सत्य आहे. तुम्ही संशोधन हाती घेतलं त्याच वेळेस तुम्ही काय केलं? गृहीतक तुम्ही गृहीत धरले. हे सगळे विद्यार्थ्यांना आकृत्या रेखाटताना समस्या येतात तुमची आणि हे तुम्हाला आलं पाहिजे. गृहीतक म्हणजे काय? तर तुम्ही गृहीतच धरलेलं आहे. मुलांना माहित तुमचं पहिल्या नंबरचं गृहीतक तुमचं काय असणार आहे? इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना आकृत्या रेखाटन करत असताना समस्या येतातच आणि म्हणूनच मी इथे सांगितलं. मग ते झालं आकृत्या रेखाटनचं. तुझं काय येईल मग? विद्यार्थ्यांना इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना लघु आणि दीर्घ यातील फरक ओळखता येत नाही. ते झालं तुमचं बांधणार तो शेवट आहे त्रिकोणाचं काय? त्रिकोणाचा काय? त्रिकोण रचना करताना 8वीच्या विद्यार्थ्यांना अडचण अडचण येणार. मी तर तुमचं गृहीत काही एक नंबरला की त्रिकोण एक तर तुम्हाला असं म्हणता येईल की विद्यार्थ्यांना त्रिकोण रचना करताना किंवा त्रिकोण हा घटक समजताना समस्या येतात हे गृहीत देखील किंवा त्यांना कोणातील फरक ओळखता येत नाही म्हणून मी संशोधन केलं. कळालं गृहीतकामध्ये काय द्यायचं? त्याला नाही फरक लक्षात येत मुलांच्या. काही मुलांच्या लक्षात येत नाही म्हणून हे त्याचं गृहीतक आहे आणि म्हणून मी ते काय केलं त्याच्या संशोधन मला त्याच्यावर करायचं. हे झालं गृहीतक. दोनच ओळख घ्यायचं. 2-3 मुद्दे ते लिहिले काम झालं. ते पाहिलं तुमच्या लक्षात येईल. पुढचा मुद्दा काय आहे? गृहीतक झाल्यावर परिकल्पना. गृहीतक आणि परिकल्पना एकत्र आहे ना. गृहीतक झाली त्याच्या खाली एक त्याची परिकल्पना. ह्याच्यावर मी पाठीमागे बोललो होतो. परिकल्पना म्हणजे काय असतं? तुमच्या संशोधनाचं संभाव्य उत्तर. बघा परिकल्पनाला काय म्हणायचं? तुमच्या संशोधनाचं संभाव्य उत्तर म्हणजे तुमची परिकल्पना. तुम्हाला हा प्रश्न टेटला पण येऊ शकतो लक्षात घ्या. आता हा आपल्याशी संबंधित विषय आहे आणि यातले बरेच गृहीतक म्हणजे टिंबटिंब होय. गृहीतक म्हणजे काय? संशोधनातील अमूर्त विधान आलेलं आहे किंवा परिकल्पना म्हणजे टिंबटिंब होय. संशोधनाचं संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना. परिकल्पना कशाला म्हणायचं? येऊ शकतो. 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात. मला बऱ्यापैकी माहिती आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात. मग परिकल्पना कशाला म्हणायचं? तर परिकल्पना कशाला म्हणायचं की संशोधनाचं संभाव्य उत्तर. मग त्यात आपण इंग्रजी करू. हा विषय सोडायचा नाही शेवटपर्यंत. जसं आपण गृहीतकाला बघितलं आपला विषय सोडायचा आहे. मग आता आपल्या विषयाची परिकल्पना किंवा कोल्हे मॅडमच्या विषयाची परिकल्पना आधीच्या विषयाची नसतात किंवा इकडं डोके मॅडमची परिकल्पना तुमच्या विषयाची मॅच नाही होणार आहे. हा जो विषय आहे हा ज्याचा विषय त्याची परिकल्पना वेगळं, त्याचं गृहीतक वेगळं, त्याची उद्दिष्ट वेगळी. तसंच त्याची मग आता परिकल्पना काय असेल? आता आपण हाच एक विषय शेवटपर्यंत घेऊन जाऊया. मग आकृत्या रेखाटन करत असताना आकृत्या रेखाटन ही समस्या आहे त्याची परिकल्पना काय? परिकल्पना 2 प्रकारे मांडली जाते. एक असते शून्य परिकल्पना आणि एक असते संशोधन परिकल्पना. शून्य परिकल्पनेचा अर्थ असा असतो की तुम्ही ज्यावेळेस संशोधन केलं तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या जरी तुम्ही उपक्रम काय राबवले तरी त्या विद्यार्थ्याच्या संपादनिकीमध्ये किंवा त्यांच्या
जे काही त्यांचं आत्मसात त्यांनी केले त्याच्यामध्ये कसलाही फरक जर पडणार नसेल तर ती तुमची शून्य परिकल्पना असेल. जर त्यांच्या संपादनिकेमध्ये जर फरक पडणार असेल तर ती तुमची संशोधन परिकल्पना. मग आता तुम्ही कोणती परिकल्पना स्वीकारताय हे संशोधकावर डिपेंड असते. असं काही नाही की ह्या विद्यार्थ्यांनी संशोधन परिकल्पना मांडली म्हणजे त्यांनी संशोधन परिकल्पना मांडली पाहिजे किंवा त्यांनी शून्य परिकल्पना मांडली पाहिजे, हे तुमच्यावर डिपेंड. म्हणजे तुम्ही केलेलं संशोधन आकृत्या रेखाटन करत असताना विद्यार्थ्यांना समस्या येतात हे जर तुमचं गृहीत म्हणजे तुमची परिकल्पना त्याची अशी होईल की आकृत्या रेखाटन करत असताना आकृत्या रेखाटन केल्यानंतर उपक्रमाच्या आधारे अध्यापन केलं तर विद्यार्थ्याच्या संपादनिकेमध्ये लक्षणीय बदल दिसून आला. लक्षणीय बदल जर तुमचा झाला असेल तर ती तुम्ही ती संशोधन परिकल्पना स्वीकारलेली आहे हा त्याचा अर्थ. आणि जर तुमच्यात बदल जर नाही तर विद्यार्थ्यांना तुम्ही आता असं म्हणाल सर तो बदल कुठे शोधायचा, तो आता आपल्या पुढे शोधायचा. तुम्हाला त्याची पूर्वचाचणी घ्यायची, पूर्वचाचणी तुम्हाला पेपर त्यांचा घ्यायचा, त्याच्यावर सगळ्या आकृती रेखाटना संदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारायचे. त्याच्यात किती प्रश्न चुकले, 20 मार्काची तुम्ही परीक्षा घेतली, 20 पैकी त्याला 10 मार्क पडले. मग तुम्ही तुमचं परत चौथं उद्दिष्ट बघायचं. चौथं उद्दिष्ट आपलं कोणते, उपक्रमाची अंमलबजावणी. मग तुम्ही त्याच्यावर उपक्रम राबवायचे. जसं तुम्ही आता मागे सांगितलं मराठी भाषण करताना की त्याला अक्षराची ओळख करून द्यायची, कंपास पेटी शिकवायची. हे सगळं केल्यानंतर त्याला तो कोण कळायला लागला का, कळायला लागला. मग कोण कळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली का नाही झाली, झाली. सुधारणा झाली म्हणजे तुमचं काय झालं, संशोधन जे काय आहे ते तुमचं यशस्वी झालं. आणि म्हणून ते 4 नंबरचं उद्दिष्ट की परिणामकारक उपक्रमाची अंमलबजावणी करून त्याची परिणामकारकता. म्हणजे तुम्ही साईड बाय साईड तुम्ही विचार केला तर सगळं एकाशी एक लिंक आहे. सगळं तुमच्या टायटल पासून गरज असेल, महत्व असेल, कार्यात्मक व्याख्या असतील, परिकल्पना असेल, सगळं तुमचं एकाची एक लिंक आहे. शेवटपर्यंत तुम्ही तुमचा विषय सोडायचा नाही. कळलं? म्हणजे तुमची जी काही परिकल्पना असणार आहे, परिकल्पना म्हणजे आता तुमच्याकडे नवीन परिकल्पना, तुम्हाला फक्त कल्पनाच माहिती आहे. अशा कल्पना तशा कल्पना तिथे बसल्या बसल्या बाकीच्या कल्पना, त्या कल्पना वेगळ्या आहेत. आता एखाद्यास आता बघा ज्यावेळेस तुमचं सोडून द्या रिसर्चचा पेपर असला ना, पेपर असतो कधी तर त्या पेपरला जर आपण जर असं म्हणणार परिकल्पना म्हणजे काय, मग ती बोलली का ही कल्पना अशी आहे, त्या कल्पनेमध्ये त्याच्या बुद्धीचा असा स्फोट होतो असा करतो, त्याला ही संशोधनाची परिकल्पना. आता बघा बरेच जण ते कोणी त्याशी आपल्याच कोणतरी निबंध लिहिला काहीतरी, वाघ असा आहे, वाघ कसा कोणाच तरी आपल्याच कोणाच्या गोष्टी येत असं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा पेपर चेक करता 10वी 12वीची मुलं सुद्धा त्यांना सांगितलं असा निबंध द्या, परत असं तुमचं होतं नसेल ते त्याचा छानसा निबंध लिहिला आणि त्याच्यात दिलं मी असं काही देतात मुलं ते त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने मला काही पण असं विरोधी 10वीचे पेपर चालू आले की बऱ्याच प्रमाणात स्टेटस असतं. म्हणजे मुलांना वाटतं की शिक्षक तो पेपर वाचत नाही, मग काही दिलं जातं. आणि मग तसंच तिथं जे तुम्हाला वाटेल ती म्हणजे अर्थ परिकल्पना. संशोधनाची परिकल्पना वेगळी, तुम्हाला सुचलेली परिकल्पना वेगळी. संशोधनाची परिकल्पना 2 पद्धतीने मांडली जाते. एक असते संशोधन परिकल्पना आणि एक असते शून्य परिकल्पना. एक लक्षात घ्या की कृती संशोधनामध्ये इथं मनाचा थापा वगैरे काही चालत नाही. म्हणून लोक तिचे आधी संशोधन तयार करतात की जसं बाकी झालं स्त्री शिक्षण जास्त हिने असं केलं, जास्त कसं केलं, किंवा त्यांनी ह्या वाड्याचं शिक्षण दिलं, ते तुम्ही लिहित असले शिक्षणच्या प्रॅक्टिकलमध्ये. इथं तसं बोगस काही चालत. इथं तुम्हाला प्रश्न असा असेल परिकल्पना म्हणजे काय ते सांगून परिकल्पनाचे प्रकार स्पष्ट करा. आता परिकल्पना काय ते तुम्हाला परिव्याख्या माहिती आहे. परिकल्पना म्हणजे संशोधन समस्येचं संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना 2 मार्क आणि त्याचे प्रकार संशोधन परिकल्पना आणि शून्य परिकल्पना, त्याचा खाली एक उदाहरण मग तुम्हाला 4 हे लक्षात. जसं सायकोलॉजीमध्ये आहे ना, स्किनर काय म्हणला, कुत्राला गांडा. स्किनर म्हणला नाही की गांडा वाजू नको पेटी वाजू, तो म्हणला पहिल्यापासून जो म्हणला तेच म्हणला. बांड्रा काय म्हणला, सायकोलॉजीमध्ये भाषा बदलली का. थॉर्नडाईकने सांगितलं ते सायकल चालू प्रयत्न प्रमाणात करते, प्रयत्न प्रमाणेच करायचं. थॉर्नडाईकने दुसरं ती कबूतर उडा जायचं नाही ते ज्याचं त्याचं थिअरी ठरली ना, तर सेम तो पॅटर्न येते. म्हणजे 201 ते 212 मध्ये तिथं तुम्हाला मनाची अक्कल चालवायचीच नाही. त्या जी इंडेक्स तुम्हाला ठरवून दिली इथं मध्ये मनानेच नाही टाकायचा. संशोधन करत असतानाचा फोटो गरज नाही, जे तुम्हाला सांगितलं ते शास्त्रशुद्ध आहे ते आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं परिकल्पना त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायची आहे, मांडायची आहे आणि भविष्यकालीन स्वरूपात तुम्हाला ती मांडायची. पुढचा मुद्दा व्याप्ती व मर्यादा. बरोबर. आता व्याप्ती मर्यादा नावातच आहे. व्याप्ती कशाला म्हणायचं, कोणत्या शाळेत घेतोय आपण, व्याप्ती म्हणजे तुम्ही केलेलं संशोधन कुठपर्यंत व्याप्त असणार आहे. मग ते परत तुमच्या टायटलकडे जायचं. मग टायटलमध्ये काय असणार आहे, मंत्र क्रमांक 1 किंवा जनता विद्यालय गोडेगाव येथील विद्यार्थ्यांना काय असेल, मग ती झाली तुमची व्याप्ती.
मग व्याप्तीमध्ये तुमचं काय येणार आहे की सदर संशोधन हे जनता विद्यालय गोळेगाव या शाळेशी संबंधित असणार आहे म्हणायचं बरं का आहे का आपण आराखडा तयार करतोय लक्षात घ्या आराखडा आणि अहवाल मी पहिल्यांदा आराखड्याची भाषा तुमची कशी असणार आहे भविष्यकाळी आणि अहवालाची भाषा तुमची कशी असणार आहे झालेलं पूर्ण तुमचं झालेलं आहे त्याच्या पद्धतीचं क्रियापद त्या ठिकाणी बदलणार आहे मग व्याप्तीमध्ये तुम्हाला काय लिहायचंय कोणत्या शाळेशी संबंधित आहे कोणत्या इयत्तेशी संबंधित आहे कोणत्या विषयाशी संबंधित मर्यादेमध्ये पण तुम्हाला तुमचं हे करत असताना कोणत्या वर्गाशी संबंधित आहे आणि कोणत्या शैक्षणिक वर्षाशी संबंधित आहे त्याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे की सदर संशोधन हे 2024-25 या वर्षापर्यंतच आहे लागू असणार आहे ते पहिल्या तुमच्या लक्षात घ्या फक्त ह्याची जी भाषा असणार आहे व्याप्तीचे 2-3 मुद्दे आणि मर्यादेचे 2-3 मुद्दे तुम्हाला द्यायचे कशाशी शाळेचं नाव विद्यार्थी आणि व्यक्तिमत्वात जरी एक शब्द टाकला तरी पण तुम्हाला चालेल कोणत्या विषयाशी आणि कोणत्या इयत्तेशी आणि कोणत्या शैक्षणिक वर्षाशी हे 4-5 मुद्दे तुम्ही टाकले तुमच्या ते लक्षात घ्या इयत्ता 7 विषय वर्गाशी संबंधित आहे 8वी 9वी विषय काही संबंध नाही जो तुमचा वर्ग असेल कोणत्या विषयाशी फक्त विज्ञान विषय संबंधित आहे मराठी हिंदीचा काही संबंध नाही कोणत्या शाळेशी या शाळेशी संबंध आहे बाकीच्या शाळेशी संबंध आहे कोणत्या शैक्षणिक वर्षाशी काय असेल 2024-25 या शैक्षणिक वर्षाशी संबंधित असणार आहे कळालं व्यक्ती मर्यादा ठीक पुढे काय पुढे संशोधनाची पद्धत अगदी बरोबर संशोधनामध्ये संशोधन करत असताना 3 पद्धती वापरल्या जातात कोणत्या 3 पद्धती सर्वेक्षण पद्धत प्रायोगिक पद्धत आणि ऐतिहासिक पद्धत शक्यतो जेव्हा तुम्ही ऐतिहासिक संशोधन करत असता किल्ल्याचं संशोधन असेल किंवा एखाद्या गडाचं असेल किंवा एखाद्या नदीचं संशोधन करत असाल त्यावेळेस साधी गोष्ट ऐतिहासिक जे इतिहासाशी संबंधित आहे जे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत एखादा तुम्हाला किल्ल्याचा अभ्यास करायचा त्यावेळेस तुम्ही ऐतिहासिक संशोधन वापरायचं वर्तमान काळी चालू संबंधित जर तुम्हाला वापरायचं तुम्हाला सर्वेक्षण पद्धती वापरायची असते आणि जर तुम्हाला विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष प्रयोग करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं प्रायोगिक पद्धत तुम्हाला आपण काय करतोय प्रायोगिक पद्धत वापरतो म्हणून मग तुमचं तिथं संशोधनाच्या पद्धतीमध्ये तुमचं काय येणार आहे संशोधकाने संशोधन करण्यासाठी प्रायोगिक किंवा संशोधक प्रायोगिक पद्धत संशोधक संशोधन करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर केला असं पेपर मारीत त्याला काय आराखड्यामध्ये संशोधक प्रायोगिक पद्धतीचा वापर करणार आहे आराखड्यामध्ये सगळं करणार आहे मग ते सांग चुकले की ते पान बदलले की परत घेऊन आणायचं लक्षात घ्या बदल झालं ते पद्धत कळली प्रायोगिक पद्धतीचा वापर करणार आहे पुढचा मुद्दा पद्धत जाईल पुढे काय जनसंख्या कशाला म्हणायचं आता परत या टायटलकडे जायचं तुमचं टायटल काय आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांतील विज्ञान विषयातील आकृती रेखाटन करताना येणाऱ्या समस्या मग जनसंख्या असं म्हणायचं आपण ज्या वर्गावर आपण संशोधन करणार आहोत तो वर्ग म्हणजे तुमचा काय असणार आहे जनसंख्या मग तुमच्या टायटल मध्येच आहे टायटल मध्ये दिले इयत्ता 8वी दिले होते तुझं बघून इयत्ता 9वीचे विद्यार्थी चालेल का नाही मग वर्गात विद्यार्थी किती असतात 40 52 म्हणजे ते प्रत्येकाचा आकडा तुमचा 52 तुमचा 60 तुमचा 20 काय जो असेल तो तुम्ही ज्या वर्गावर संशोधन करणार आहात जनसंख्या म्हणजे त्या वर्गाची पूर्ण संख्या जनसंख्या म्हणजे तुम्ही ज्याच्यावर संशोधन करणार आहात ती तुमची पूर्ण संख्या आहे मग आराखड्यामध्ये तुमचं वाक्य काय असणार संशोधक जनसंख्येसाठी इयत्ता 8वीच्या वर्गातील 52 विद्यार्थ्यांचा जनसंख्या म्हणून उपयोग करणार आहे किंवा वापर करणार आहे कळलं जे विद्यार्थी तिथं प्रत्येकाचा आढावा वेगळी आहे दुसऱ्याचं बघायचंच नाही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली ना तुम्ही असं झालं आढावा लिहिला ह्याला त्याला विसरायचं नाही तुझे विद्यार्थी 52 आहेत तुझे 40 आहेत तुझे 20 आहेत ती तुझी जनसंख्या आहे तुझा वर्ग 8वीचा आहे तुझा 9वीचा आहे तुझा 5वीचा जो वर्ग तुम्ही घेतलाय जो टायटल मध्ये तो तुम्ही काय करायचा ती तुमची पूर्ण वर्ग म्हणजे तुमचा जनसंख्या पुढचा मुद्दा आहे ज्ञानदर्श जनसंख्येमधून तुम्ही जो घटक निवडणार आहे वर्गात मुलं आहेत किती 52 च्या 52 मुलांना येत नाही असं होतं का 52 मध्ये काहीच मुलांना येत नाही समस्या म्हणजे येत तर संशोधन केलं कशा मग 52 पैकी जे विद्यार्थी तुम्ही निवडणार आहात मग ते निवडताना पण ज्ञानदर्श निवडण्याच्या पण काही पद्धती आहेत आता आपल्याला कृती संशोधन सांगितले म्हणजे आपल्याला काही ते अगदी लघु संशोधन जे एमएड लेवलला असतं नंतर मग पीएचडी लेवलला मोठं संशोधन तुम्हाला पहिलेच सांगितलं आपल्या पानाची मर्यादा किती हो 15-20 पान नंतर तुम्ही जसं मोठे व्हाल तुम्ही एमफिल केलं
एमएड केलं मग तुमचं तुम्ही होणार 2-250 म्हणा. तुम्ही डॉक्टरेट झाला तशात आपल्या 2 कसं झाले निवड सभा मग त्याचं सूचन किती असणार 400 ते 500 मार्क्स. म्हणजे तुम्ही जसं तुमचं हे वाढणार त्याची व्याप्ती वाढणार तसं तुमचं कारण आपली व्याप्ती काय आहे 8वीचे विद्यार्थी त्याची व्याप्ती काय असणार आहे आंबेगाव तालुक्यातील सर्व शाळेतील 8वीचे विद्यार्थी त्यांना सगळ्या शाळेतील विद्यार्थी चांगला असणार कारण ती व्याप्ती वाढली की तुमचा संशोधन प्रमाण आहे. म्हणून आपण घेत असताना जो काही ज्ञादर्श आपण घेणार आहोत तो ज्ञादर्श आपला काय असणार आहे त्या जनसंख्येतून ज्ञादर्श निवडण्याची काही पद्धती आहे कोणत्या पद्धती आहेत मग तुम्ही ज्ञादर्श निवडताना तो तुम्हाला ती कशा विरुद्ध बदल निवडायचे असं नाही की मग तुम्ही चौघी आहेत तुम्ही चौघी या तुम्ही दोघी आहेत असं या तर ते पण निवडत असताना त्याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही गुच्छ पद्धत आहे गुच्छ म्हणजे फुलांचा गुच्छ त्यातली कोणती 4 फुलं काढली ते तुम्ही निवडू शकता सॅम्पल तुमचं जर संशोधन जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल ना तर त्याच्या पद्धती त्यानंतर संभाव्यतेवर आधारित मग काय बाबा रोल नंबर 1 2 3 4 5 पहिले 10 नंतर 10 नंतर त्यात जो येईल तो लॉटरी पद्धत मग लॉटरी पद्धतीमध्ये काय समान विद्यार्थी 2 4 6 11 12 त्याला जे वाटलं लॉटरी पद्धत किंवा चिठ्ठ्या टाकल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव टाकलं आणि त्यातून 20 चिठ्ठ्या उचलल्या जे 20 निघतील ते हे तुम्हाला तिथं पुढे लिहायचं हे फक्त मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज सांगते की ज्ञादर्श निवडत असताना जनसंख्येमधून तुम्ही तुमच्या सोयीने काय करू शकता तो ज्ञादर्श निवडू शकता मग तो तुम्हाला किती टक्के निवडायचा आहे तो तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्ही 50% निवडला मग तुमची जनसंख्या काय असणार आहे जनता विद्यालय गोडेगाव येथील इयत्ता 8वीच्या 52 विद्यार्थ्यांचा जनसंख्या म्हणून उपयोग करणार आहे मग त्याचा ज्ञादर्शमध्ये वाक्य असेल जनता विद्यालय गोडेगाव येथील जनसंख्येच्या 50% म्हणजेच किती 52च्या निम्म 26 विद्यार्थी ज्ञादर्शासाठी त्यांची निवड केली जाणार आहे असं वाक्य तुम्ही त्या ठिकाणी करायचे आराखड्यामध्ये तुम्ही तयार करायचं आलं लक्षात ज्ञादर्श त्याच्यामध्ये टक्के एखाद्या वाटत मला घ्यायचे 50% मला 20% घ्यायचे मग 52 किती झाले 5 2 10 4 12 झाले 12 4 घ्यायचे लमसम द्यायचे 12 विद्यार्थ्यांची निवड टक्के तुम्ही शक्यतो 50% घ्यावे 60% घ्यावे 45% घ्यावे शक्यतो आपल्याला सोयीचं जाईल असं म्हणजे लिहायचं 50% मग तुम्ही जर जनसंख्या जर घेताय 60च्या 50% किती होईल 30 एखादा म्हणजे 60च्या मला 40% घ्यायची ते किती होते 24 अशा पद्धतीने तुम्ही जनसंख्येमधून प्रातिनिधिक स्वरूपात जो छोटा नमुना निवडणार आहात तो तुमचा काय असणार आहे ज्ञादर्श असणार कळालं तिथं तुमचं वाक्य काय असणार आहे की संशोधक म्हणता असं नाही संशोधक असं प्रत्येकच म्हणायचं संशोधक जनसंख्येतून टिंब टक्के एवढा ज्ञादर्श म्हणून पुढील संख्या याची निवड करणार पुढचा काय प्रॉपर्टी इंडेक्स माहिती बरोबर आता आपण टायटल झालं प्रस्तावना झाली गरज झालं महत्व झालं उद्दिष्ट झालं हे तुमचं तोंडपाठ पाहिजे गृहीतके झाली परिकल्पना झाली नंतर तुमचं काय झालं जनसंख्या झाली ज्ञादर्श झाली हे सगळं करत असताना हे करत आपण आलो की मग तुम्हाला काय करायचं हे सगळं करत विद्यार्थ्यांची माहिती कलेक्ट करायची माहिती तुम्हाला गोळा करायची त्याच्यातून संशोधन करता येईल का मग ती माहिती तुम्ही कशी कलेक्ट करणार आहे माहिती संकलनाची साधने करत असताना तुम्हाला काही प्रश्नावली मुलांना द्यायची म्हणून तिथं तुमचं साधन त्या प्रश्नावलीमध्ये काय असणार आहे तुमच्या संशोधनासंबंधित तिथं काही प्रश्न असणार मग इथं पण काय होणार आहे एक दुसऱ्याचं घ्यायचंच नाही तुझ्या संशोधनामध्ये काय असणार आहे आकृत्या रेखाटणाच्या समस्या त्याच्यावर प्रश्नावली तुला काढायची 20 मार्काची वाडकर मॅडममध्ये त्रिकोणाच्या संदर्भात प्रश्नावली असेल तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या लघुदीर्घाची प्रस्तावना असेल तुमच्यामध्ये काय तो विषय असेल तुमचा त्याची प्रश्नावली असेल कळालं प्रत्येकाची प्रश्नावली तुम्हाला 20 गुणांची काढा 40 गुणांची काढा ती तुम्हाला काय करायची म्हणून माहिती संकलनामध्ये तुम्हाला काय करायचे प्रश्नावली निरीक्षण हे तंत्र तुम्हाला वापरायचे अजून कोणतं वापरता येईल कोणी मॅडम तुम्हाला पाहिजे निरीक्षण अजून कोणतं वापरता येईल प्रश्नावली वापरता येईल पूर्व चाचणी तुम्हाला घेता येईल त्याच्यानंतर तुम्हाला निरीक्षण तुम्हाला करता येईल अशा पद्धतीची माहिती संकलनाची साधने नाही आणि त्याच्या खाली मुद्दा आहे माहिती संकलनाची संख्याशास्त्रीय साधने संकलनाची वेगळी आणि संख्याशास्त्रीय वेगळी मग आता माहिती संकलनाची वर तुम्ही द्यायची 1 2 3 कोणती प्रश्नावली जी संख्या ज्याच्यामध्ये गणिताचा पुढे संबंध नाही पडताळा सूची निरीक्षण लेखन ही साधने संशोधक काय करणार आहे माहिती संकलनासाठी संशोधक वरील साधनांचा उपयोग करणार आहे केलाय का अजून करणार आहे तो इथं त्यांनी काय केलं त्या ठिकाणी त्यांनी ते
लिहायचा आहे की तो उपयोग करणार आहे. ही झाली संकलनाची साधनं. पुढचा मुद्दा आहे माहितीची संख्याशास्त्रीय साधनं. संख्याशास्त्रीय म्हणजे कोणती हो? आलेख, शेकडेवारी, टी परीक्षण, झेड प्राप्तांक, हे सगळं तुम्हाला त्याला मिळालेल्या गुणावरून तुम्हाला त्याचं सगळं काय करायचे ते सगळं तुम्हाला त्याच्यावर त्याचे कॅल्क्युलेशन करायचे. 40 पैकी विद्यार्थ्यांना एवढे मार्क पडले, किती मार्क पडले त्याचं विश्लेषण करायचे आणि म्हणून मग तुम्हाला त्या संख्याशास्त्रीय साधनामध्ये काय लिहायचं आहे? संशोधन पूर्ण करण्या किंवा संशोधन करताना आलेख, शेकडेवारी, टी परीक्षिका, झेड प्राप्तांक या संख्याशास्त्रीय साधनांचा वापर करणार आहे. वापर करणार आहे अशी 4 साधनं तुम्हाला लिहायची. कळालं? ठीक. पुढे काय आहे? संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही. बरोबर. संशोधनाची पुढचा मुद्दा द्यायचा. संशोधनाची कार्यवाही. संशोधन करताना तुम्ही काय काय करणार आहे ते सगळं त्या कार्यवाहीमध्ये तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्ही लिहायचे. काय काय तुम्ही केले? सुरुवातीला मी संशोधनासंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. जाणलेल्या समस्यावर आम्ही त्याचं गरज महत्व ओळखून त्याच्यावर उद्दिष्ट तयार केली. उद्दिष्ट तयार करून त्याच्यावर त्याचं गृहीतक समजावून घेऊन त्याची परिकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. परिकल्पना मांडल्यानंतर त्याच्यासाठी कोणती साहित्य आवश्यक आहे, संख्याशास्त्रीय साधनं आणि माहिती संकलन साधनं याचा व्यवस्थित वर्गीकरण करून विद्यार्थ्यांवर काही उपक्रम राबवून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या संपादनामध्ये काही बदल झाला ते पाहण्याचा प्रयत्न केला. जे तुम्ही करणार आहात ते सगळं संशोधनाच्या कार्यवाहीमध्ये तुम्हाला काय करायचे? 5-6 ओळीमध्ये तुम्हाला द्यायचे भविष्यकालीन भाषण. आलं लक्षात? पुढचा मुद्दा वेळापत्रक. अगदी बरोबर. वेळापत्रकाचा चार्ट मी तुम्हाला देतो जो तुमचा सगळ्यांचा कॉमन असेल. प्रपोजल तयार करायला साधारण आपल्याला एक 6-7 दिवस लागतील ते मी तुम्हाला लिहून देईल किंवा प्रस्तावना करत म्हणतो 1 दिवस, उद्दिष्टे गृहीत त्याला 1-2 दिवस आणि खाली याला एक 5-6 दिवसामध्ये तुमचा प्रपोजल तो मी तुम्हाला रेडी चार्ट देईल. पुढे वाचा. संदर्भ. अगदी बरोबर. हे सगळं करत असताना तुम्ही कोणकोणते संदर्भ वापरणार आहात ते तुम्हाला द्यायचं. तुम्हाला कुठून कळालं की संशोधन अशा पद्धतीने करतात, परिकल्पना कशाला म्हणायचं, गृहीतक कशाला म्हणायचं? म्हणून काही रिसर्चची पुस्तकं आहेत तिथे असतील बघा काही नाव संदर्भ सूचीमध्ये पाहिजे. तर गाडगीळ मॅडमचं पुस्तक आहे, बी पंडितांचं पुस्तक आहे. तुम्ही जे तुम्ही रेफरन्स घेतले किंवा यात तुमचं संशोधन कोणत्या विषयावर त्या संशोधनाचं एक लिहिण्याचा फॉर्मॅट असतो. ते पाठीमागचं काय असे कॉपी केले त्या संशोधनामधून तरी पण तुम्हाला ते जमेल. अशा पद्धतीने तुम्हाला ती संदर्भ सूची द्यायची. लिहित असताना तुम्हाला काय करायचं? एक वेबसाईट कंपल्सरी टाकायची. तुम्ही त्या वेबसाईटचा तुम्ही काय केलं आहे? वापर त्या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. अशी वेबसाईट पण तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या मागे तुम्हाला सापडेल बघा. वेबसाईट सापडेल. आता फक्त एक लक्षात घ्या की आपला स्तर आपण पाहिला अगदी छोटा आहे आणि छोटा स्तर असल्यामुळे आपण खूप डीप मध्ये जात नाही. नाहीतर नुसत्या संदर्भ सूचीला 4 तास लागतात, नुसत्या ज्ञानदर्शनाला 2 तास लागतात. आपल्याला त्याची घेणं नाही की तुम्हाला फक्त प्रपोजल तयार करता आलं पाहिजे 30 मार्काचं आणि आराखडा तयार करता. आराखडा तयार करून तुम्हाला त्याचा आवड लागतात. संदर्भ सूची कसे संदर्भ लिहायचे त्याचा पण नियम आहे. पहिल्यांदा लेखकाचं नाव, त्याची आवृत्ती, त्याच्यात त्याला पुढे 2 टिंब, स्वल्पविराम, नंतर ते कधी प्रकाशन झालं, कोणत्या पानावर तुमच्या संशोधनाचं. ज्यावेळेस तुम्ही पीएचडी लेवलचं किंवा ज्यावेळेस तुम्ही संशोधक व्हाल एखाद्या पीएचडी कोणाला करायची असेल एमएससी नंतर किंवा काय तुम्ही त्याकडे पेटचा पेपर असतो माहिती तुम्हाला सेट झाला डायरेक्ट तुम्हाला पीएचडीला प्रवेश मिळतो. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं संशोधन तुम्हाला 4 वर्षात थीसिस तर 4 वर्ष लागतात. थीसिस पूर्ण करायला 4 वर्ष लागतात. 4 वर्ष जर लागत असतील आता हा जो थीसिस तुम्हाला दिलाय त्याला 1 वर्ष लागेल डीएसएमचा. म्हणजे ते त्यावेळेस तुम्हाला ते संदर्भ कसे लिहायचा काय ते सगळं सांग. आपल्या सध्या त्याचं इतक्या डीप मध्ये आपल्या विद्यापीठात तुम्हाला जायला सांगितलं. आपल्या 210 कोर्सचं नावच आहे की शैक्षणिक संशोधन विषयाची ओळख. तुम्हाला फक्त ओळख करून द्यायची की संशोधन हा एक टॉपिक असतो आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने घटक असतात. आणि एखाद्या विषयाला एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात जाणणारी समस्या एक शिक्षक म्हणून तो कसा सोडू शकतो म्हणून फक्त तुम्हाला अभ्यासक्रमात हटवतो. इथे लक्षात. बऱ्याच जणांनी एमकॉम एमएससीला प्रोजेक्ट पण तयार केले असतील. प्रोजेक्ट असतात त्यांचा एका असते असे डायग्नोस्टिक प्रोजेक्ट तयार करतात सेम. तर अशा पद्धतीने वेळापत्रक तुम्हाला वेळापत्रक आणि संदर्भ सूची तुम्हाला काय. पुढचा मुद्दा काय आहे? तुमच्या संशोधन एवढं सगळं हे सगळं दुरावा मांडल्यानंतर तुमच्या संशोधनाचा उपयोग काय होणार आहे ते तुम्ही स्वतःच द्यायचं. आपल्या संशोधनात की मी हे संशोधन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या त्यांना चांगल्या प्रकारे आकृती काढता येण्यास मदत होणार आहे. त्यांना काय तुम्हाला स्वतःच्या भाषेत द्यायचं. पुढे वाचा काय
अभिप्राय ह्याच्याबद्दल शैक्षणिक उपयोजन अभिप्राय एकच वस्तू दिलायचा कोणता आपल्या फाईलचा अभिप्राय काय लिहितो बाबा ते असं असं आहे काय नेमकं आपल्याला करायचं ते अभिप्राय तुम्ही तुमचा द्यायचा अशा पद्धतीनं हे सगळं लिहित असताना एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही हा आराखडा लिहिणार आहात तर इथं बघा पहिलं जे पान आपलं असणार आहे ते कोणतं टायपिंगचं पेज ओके प्रस्तावना किती 10 ओळी ज्याला म्हणतात 1.1 प्रस्तावना इंट्रोडक्शन 10 ओळी 1.2 काय गरज एक कंटिन्यू करत लिहित आहे हे जर सगळं लिहिलं किती पानं होईल सगळं प्रपोजल किती पानं होईल पुढचे जे मुद्दे आहेत ना कोणते उद्दिष्ट 4 ओळी बघा प्रस्तावना 10 ओळी गरज 10 ओळी महत्व 10 ओळी उद्दिष्ट 4 ओळी 4 ओळी 4 5 ओळी त्याच्यानंतर समस्या विधान 3 ओळी त्याच्या पुढचं गृहीतके 2-3 ओळी त्याच्यानंतर व्याप्ती 3 ओळी द्या मर्यादेच्या 3-4 ओळी पुढे काय पद्धत संशोधनामध्ये 3 पद्धती आहेत त्यापैकी संशोधक प्रायोगिक पद्धतीचा वापर करणार आहे एवढं प्रायोगिकच्या प्रायोगिक पद्धत वेगळ्या पॅटर्नचं काय प्रायोगिक पुढे काय जनसंख्या हो करणार हे आपलं प्रपोजल काय करणार आहे ते जनसंख्या मी तुम्हाला सांगितलं जनसंख्या 2 ओळी मी 8वीचे विद्यार्थी वापर करणार आहे ज्ञादर्श नंतर माहिती संकलनाचे साधन संशोधक या वरील 3 साधनांचा वापर करणार आहे माहितीची संकलनाची साधन किंवा संख्याशास्त्रीय साधन या साधनांचा वापर करणार आहे पुढे काय प्रत्यक्ष कार्यवाही तुम्ही लिहायची काय काय करणार त्याच्या खाली काय वेळापत्रक ते 8 दिवसात मी तुम्हाला त्याचं काय देऊन टाकलं किंवा तुम्ही काय करा वेळापत्रक असा आखा आणि तिथं एक पान ठेवून द्या मी पुढचं सांगितलं काय त्याच्यानंतर पाठीमागचे कोण लिहायचे उपयोजन ते असं सगळं तुम्ही हा आराखडा यंदा आपण तुम्हाला काय करतो थोडं तुमच्याकडनं आपण काम करून देतो आराखडा तयार करत असताना डायरेक्ट तुमचं प्रॅक्टिकल सबमिशन होतं तुम्ही आता काय करायचा कच्चा आराखडा लिहायचा लिहून आणायची 8-10 पानं ती तुम्ही 8-10 पानं तुम्ही लिहून आणली की त्या संबंधित मार्गदर्शक प्राध्यापकांना चेक करून घ्यायचं आराखडा सांगतो मी पाहिजे तो आराखडा काही एकाला 12 करून चेक करायचा ते लिहायचे मी चेक करून माझ्याकडे चेक करून घ्यायचं आणि त्याच्यात जे करेक्शन असतील तो आराखडा त्या फाईलमध्ये परत तिथंच लावून द्यायचा नंतर करेक्शन करून छान परत काय करायचा त्या ह्याच्यामध्ये वापस लावून द्यायचं म्हणजे आपण विद्यापीठाला हे सांगणार आहोत की यावर्षी आम्ही मुलांच्याकडनं आराखडा तयार करून घेतला त्यातलं झालेलं करेक्शन ते पण त्याच फाईल आपण लावणार असं काय बंधन नसते की ते दरवेळेस त्या संशोधनामुळे काय होते की बाकीच्या विषयाला तुम्हाला प्रॉब्लेम होते त्यांना असं म्हणायचं की सगळं रोगच होते की मग तुम्ही आराखडा केला म्हणून अवघड नंतर करणार आणि मग तो जो तुमचा चुकलेला आहे ज्याला चुकणार नाही ते लावायचा ज्याचा चुकलाय तो पाठीमागे कसं अटॅच करायचा परत ते 8-9 पानं द्यायची तो परफेक्ट आराखडा लावायचा हा झाला आराखडा आणि त्या आराखड्यात फक्त काय करायचं थोड्या प्रमाणात फक्त सगळं वाढवायचं भाषा बदलायची तो झाला तुमचा आराखडा जर तुमचा 8-10 पानांचा असेल तर अहवाल तुमचा साधारणतः 15-20 पानाचा तुमचा अहवाल जे उपक्रम तुम्ही राबवणार आहे त्याचे फोटो आणि शेवटी ते आपल्याला त्याचं प्रमाणपत्र लावायचं तुम्ही टायटलमध्ये तुम्ही जी शाळा घेतलेली आहे शिक्षण तुम्ही इंटरेस्ट शाळाच केली किंवा तुम्हाला दिले त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला पाठीमागे अटॅच करायचं लक्षात घ्या सगळ्या फाईलमध्ये पाठीमागे केलेले त्यालाही 5 गुण आहे की त्याच्या मागे इयत्ता 6वीच्या 8वीच्या विद्यार्थ्यांना हा मार्गदर्शन करताना प्रत्यक्ष मी अभ्यास त्या शाळेत केला असं एक प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी त्याच्यामध्ये लावायचे आणि तुम्ही जी पूर्वचाचणी तुम्ही घेणार आहात त्या शाळेमध्ये जे आपण माहितीच्या संख्याशास्त्रीय साधनामध्ये आपण घेतो तर ती पूर्वचाचणी घेतानाचा फोटो तुम्हाला कंपल्सरी काढून आणायचा आहे लक्षात घ्या तुम्ही ज्या शाळेवर तुम्ही अंतर्भाषण करता तिथे 210 ची पूर्वचाचणी मुलासमोर तुम्ही पूर्वचाचणी घेताय असा एक फोटो तुम्हाला त्या फाईलला अटॅच करायचा इथे लक्षात पूर्वचाचणीचा फोटो आणि पत्र एक प्रमाणपत्र जे प्रमाणपत्र तुम्ही चालवले की या विद्यार्थ्यांना 210 मध्ये काय होणार 210 हे प्रात्यक्षिक त्यांनी पूर्ण केलं आहे हा झाला आराखड्याची इंडेक्स जी मी तुम्हाला आता दिली 1.17 पर्यंत काय आहे 16 ती इंडेक्स लावायची आणि त्या इंडेक्स मध्ये सगळ्या मुद्द्यांच्या मागे काय लिहायचं मला तुम्हाला आता कळालं की मला कळाले 1 ते 16 मुद्द्याच्या मागे काय लिहायचं त्या इंडेक्सच्या मागे ती इंडेक्स फक्त पूर्ण केली की तुमचं काम झालं याचं तुम्हाला कुठेही कॉपी करता येणार नाही टायटल तुमचं फायनल झालं की त्याच्या पाठीमागे तुम्हाला लिहायचं काही कुणाची कोणाला कॉपी होणार नाही विषय पण रिपीट होणार नाही
असा कच्चा आराखडा तुम्ही लिहायचा. तो आराखडा लिहून झाला की मग त्या अहवालाची इंडेक्स लावायची आणि याच आराखड्याच्या ह्याच्याप्रमाणे ते फक्त वाढून प्रस्तावना तुम्ही तिथं 10 वेळी केली तिथं 1.5 पान करायची, गरज केली तिथं तुम्ही 1.5 पान करायचं. उद्दिष्ट 4 मध्ये बाकी सगळं काय करायचं, वाढवत 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 उपक्रमाची यादी तिथे लावायची. जे आपण उपक्रम घेणार त्याच्या आपण लक्षात घ्या आणि ते तुम्ही लावून पुढे तो अहवाल तुमचा काय ठिकाणी काय ऑटोमॅटिक तुमचा अहवाल तयार होणार. बरोबर नाही कळालं काय करायचं. नसेल कळालं आता एकदा विचारतो. म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला हे काम असणार आहे की तुम्ही प्रपोजल तयार करून, म्हणून आपण ते प्रत्येकाला 12 म्हणतो, त्यांनाही जास्त लोड नको. तुम्ही ते प्रपोजल चेक करून घ्यायचं. प्रपोजल चेक झाले की लगेच जर त्यात आणि जर समजा तुम्ही 12 पान लिहिताना परफेक्ट लिहून आणायचं प्रोजेक्ट पेपरवर, व्हाईट प्रोजेक्ट पेपरवर लिहून आणायचं. माझ्या माहितीनं त्याच्यातनं सगळं चुकणार नाही. काय चुकल, एखादी ओळ चुकल, तेवढं एकच पान बदलायचं. म्हणून एक 10-20 पानं घ्या, 50 पानं घ्या आणि जे पान बदल चुकेल ना तेवढंच एक पान बदलायचं. बाकी यायचं बाकी सगळं तुम्हाला बदलायची गरज पडणार नाही. मला नाही वाटत की तुमचा आता प्रपोजल चुकेल असं मला वाटत नाही. ते लिहिलं सत्यात वाटलं का नाही कुठे पेपर लावायचं नाही किंवा भविष्यकाली भाषा केली नाही किंवा काय चुकलं तिथं तेवढं लाल पेननी करून दिलं तर तेवढंच एक पान काढायचं, तेवढंच पाय अटॅच करायचं झालं तुमचं. तुम्ही प्रपोजल केले की तुमचं 30 मार्काचं काम होईल आणि एकदा तुमचं प्रपोजल केलं की त्यात फक्त वाढवायचं आणि भाषा बदलायची. मग समजा न्यायाधर्शामध्ये किंवा जनसंख्येमध्ये काय होईल, अहवालामध्ये लिहिताना काय होईल, संशोधकांना संशोधन पूर्ण करण्यासाठी जनता विद्यालय गोडेगाव येथील इयत्ता 8वीच्या 52 विद्यार्थ्यांचा काय केला आहे, समावेश केलेला आहे. मात्र 52 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. पहिल्यांदा काय होतं तिकडं करणार आहे केली आहे. मी तर परत खाली न्यायाधर्शामध्ये काय होईल, 52 विद्यार्थ्यांपैकी 20% किंवा 50% म्हणजे 26 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. मागे काय होतं, करणार आहे केली आहे. इकडे साधनामध्ये काय होईल किंवा संशोधन पद्धती काय होईल की संशोधनाच्या 3 पद्धती असून संशोधकांना संशोधन पूर्ण करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर केला आहे किंवा निवड केली आहे. तिथे काय करणार आहे केली आहे तेच आहे भाषा पद्धती तुमचं काम करायचं. आणि पाठीमागची फाईल तुमच्याकडे प्रश्न आहे त्यातला अहवाल बरोबर आहे, फक्त तिथं आराखडा कोणत्याच फाईलला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 70 मार्काची फाईल आहे, 30 मार्काची फाईल नाही. म्हणजे तुमच्या 210च्या फाईलमध्ये काय होईल, 2 इंडेक्स येतील आणि 2 इव्हॅल्युएशन येतील. ते इव्हॅल्युएशन तुम्हाला 30 मार्काची असेल, एक 70 मार्काची असेल. अशा तुम्हाला 2 इंडेक्स आणि 2 तुमचे पहिला आराखडा 8-10 पानांचा आणि 20-25 पानांचा अहवाल, अशा पद्धतीने तुमचं 25 ते 30 पानाचं तुमचं ते काय कळालं सुकन्या. परत म्हणायचं नाही सांगितलं सारखं तेच झालं. आता काय अडचण विचार, आता काय अडचण विचारा.